उठा आणि जागे व्हा आणि ध्येयप्राप्त होईपर्यंत थांबू नका, असे सांगणारे होते स्वामी विवेकानंद. आज त्यांची पुण्यतिथी. एक संन्यासी ज्यांनी जगाला आत्मविश्वास शिकवला आणि भारताच्या संस्कृतीचा आवाज संपूर्ण जगभर पोहोचवला. सन 1893, ठिकाण शिकागो. विश्वधर्म परिषदेचं व्यासपीठ. अनेक मोठमोठे धर्मगुरू बसले होते. तेव्हा एक तरुण संन्यासी उभा राहतो आणि म्हणतो, माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिका. फक्त हे शब्द ऐकून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. पण त्या क्षणामागे कितीतरी संघर्ष दडला होता. शिकागोला पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं, पैसे नव्हते. उपाशीपोटी स्टेशनवर झोपावं लागलं. पण मनात होता फक्त एक विश्वास, माझ्या देशाचा आवाज जगाला ऐकू द्यायचा. स्वामी विवेकानंद म्हणायचे, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरा शक्तिशाली बनतो. त्यांचा संपूर्ण प्रवास आपल्याला हे सांगतो, संकटे येतात, संघर्ष होतो, पण जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर थांबायचं कारणच उरत नाही.